आमच्या गटाचं ध्येय आहे बालके ज्ञानेंद्रियांची कुशाग्रता विकसित करतात. घटक ज्ञानेंद्रियांचे महत्त्व सांगतो. क्षमता ज्ञानेंद्रियांचा उपयोग व महत्त्व सांगतो. अध्याय निष्पत्ती ज्ञानेंद्रियांची ओळख आणि कार्य सांगतो. उद्दिष्ट निहाय स्तर ज्ञान आकलनावरचा प्रश्न आहे. लघुत्तरी लेखी ज्ञानेंद्रियांची नावे लिहा. उपयोजन लघुत्तरी लेखी तुमच्या मित्राला डोळ्यांचा त्रास होत आहे, तुम्ही त्याला काय सल्ला द्या. कौशल्य दीर्घोत्तरी लेखी ज्ञानेंद्रियांच्या आधारे नवीन कला प्रकार कसे निर्माण करता येतील. विश्लेषण दीर्घोत्तरी लेखी ज्ञानेंद्रियांचे मानवी जीवनातील महत्व विशद करा व सविस्तर वर्णन करा. नवनिर्मिती दीर्घोत्तरी लेखी ज्ञानेंद्रियांच्या आधारे शिक्षण आणि कला क्षेत्रात काय बदल घडवता येतील. नावे आहे दुसरी. आमच्या गटाला ते ध्येय म्हणून लिहिलं आहे किंवा त्या ध्येयावर आम्ही ते आधारित गटकार्य केलेलं आहे. ते आहे बालकांना निरोगी व सुरक्षित ठेवणाऱ्या सवयी विकसित करतात. त्याचा घटक आहे चांगल्या सवयी. क्षमता विकसित करण्याचे आम्हाला विद्यार्थ्याला निवडक ठराविक व्यायाम प्रकार माहीत आहेत. अध्याय निष्पत्ती विद्यार्थी स्वच्छतेचे महत्व इतर सहकार्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. उद्दिष्ट निहाय स्तर ज्ञान आकलन प्रश्न प्रकार लघुत्तरी प्रश्नाचा निम्न स्तर आहे. तुम्हाला माहीत असलेल्या व्यायाम प्रकार सांगा. उपयोजन प्रश्न प्रकार लघुत्तरी निम्न स्तर सुका कचरा व ओल्या कचऱ्याची 2 नावे लिही. कौशल्य लघुत्तरी निम्न स्तर प्रश्न आपल्या वर्गातील मित्रांचे नखे कशाने काढतो. विश्लेषण प्रश्न प्रकार दीर्घोत्तरी उच्च स्तर आपले शरीर सदृढ ठेवण्यासाठी तुम्ही काय करता. नवनिर्मिती दीर्घोत्तरी प्रश्न प्रकार उच्चस्तरीय तुम्हाला माहीत असलेले रहदारीचे कोणतेही 3 नियम. आमच्याकडे ते गटकार्य दिलेले आहे. त्या गटकार्यामध्ये इयत्ता 3रीचा वर्ग आहे परिसर अभ्यास. त्याच्यामध्ये जे ध्येय आहे ते ध्येय बालके स्वतः सभोवतालच्या नैसर्गिक वातावरणातून कृतज्ञ भाव दर्शवतात. हे ध्येय विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा घटक घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जो घटक दिलेला आहे तो आहे परिसराच्या सजीवांची काळजी घेतो. त्याच्यामध्ये जी क्षमता दिलेली आहे ती दिलेली आहे सर्व प्रकारच्या सजीवांची काळजी घेतो व त्यांच्या सोबत राहण्याबाबत आनंद व्यक्त करतो. आणि त्याच्यामध्ये अध्ययन निष्पत्ती दिलेली आहे ती आहे परिसरातील झाडे, प्राणी, वडीलधारी मंडळी, दिव्यांग आणि विविध कुटुंबाच्या रचनेच्या संबंधी संवेदन दाखवतात. त्याच्यानंतर इथे उद्दिष्ट निहाय स्तर दिलेले आहे. त्याच्यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत. पहिला ज्ञान आकलन याच्यावर आम्ही प्रश्न लघुत्तरी प्रश्न काढलेला आहे. तो आहे परिसरातील पाळीव प्राण्यांची नावे लिही. विद्यार्थ्यांना पाळीव प्राण्यांची नावं सहज लिहिता येतील. त्याच्यानंतर उपयोजनावर उत्तर प्रश्न काढलेला आहे. तो आहे आवश्यक पाळीव प्राण्यांबद्दल 4 ते 5 वाक्य लिही. त्याच्यानंतर कौशल्य दिलेलं आहे. त्याच्यावर दीर्घोत्तरी लेखी प्रश्न काढलेला आहे. तो आहे पाळीव प्राण्यांच्या काय काय उपयोग होतो ते लिही. ते पाळीव प्राण्यांचा उपयोग आपण लिहायला करू शकतो. त्याच्यानंतर विश्लेषण दिलेलं आहे. दीर्घोत्तरी प्रश्न आहे. त्याच्यामध्ये काय या विषयी माहिती दिली. नंतर नवनिर्मिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये दीर्घोत्तरी प्रश्न आहे. त्याच्या मातीपासून काय प्राणी तयार. विद्यार्थी सभोवतालच्या नैसर्गिक, सामाजिक व सांस्कृतिक वातावरणाचा शोध घेणे व त्यात त्यांना देणे. घटक आहे आपले सण व उत्सव.
गावातील होळी व इतर सणाबद्दल माहिती आहे. अध्ययन निष्पत्ती आहे. विद्यार्थी वेगवेगळ्या सणांची माहिती जाणतो, वेगवेगळ्या सणाबद्दल माहिती सांगतो. या गटावर आधारित